नमस्कार. चंदन, मदन, वेलकम. कुरडे बंधू, तुम्ही पण बसा. नाही, एका जागी जास्त वेळ नाही बसतायत. काल दादानी आम्ही 3 खोलतो आणि पुन्हा जोडतो. दोघांनाही मिस भाऊ एकत्र आलो ना तर एका तासात अख्खी गाडी ट्रेन केलंय. दादाला पण तू ट्रेन केलंयस. बघा कामाचे नाही. हा पण सांगतोय बस तुम्ही दोघही काय आज तिकडे तशी जेवणाची वेळ झालीच आहे ना. तो प्रसाद आहे, मोठी पूजा झाली आहे. आलाच आहात तर प्रसाद घेऊन जा. हो थोडाच घ्यायचा असतो. हो दादा, तुम्हा तिघांसाठी तिच्या जिभेनच दिला पाहिजे. थोडाच घेणार, मी मात्र पोटभर खाणार. पहिलं शक लागलेत. अहो आमचे ते बाई आली माझ्या मागे कोण? पाहिलेली बोललेली चालत नाही हो. आईशी बोललोय हे कळलं ना तर आमची माग आणि आमच्या दादाला कधी आम्ही पंचायत होते. तुम्ही इथवर आलाच आहात. मला काय घाबरवतोस रे? तर घरी चला ना. दादा कोणाशी बोलताय तुम्ही? एक कॉफी इथे कोणी नाहीच आहे, मग बोलणार कोणाची? प्लीज. गाडीत कोण आहे? आणि काहीतरी डेंजरस कांड केलाय. आता काय करायचं? चंदनदा, मदनदा, तुम्ही दोघं वय काय? माझं एक खून माग पाहिजे होता, पहिला तुझाच नाही माझ्या आजोबाचं. ते मला कसं माहिती असणार? खून केला. मला व्हिडिओसाठी कॅप्शन पण सुचलाय. गेलो जरी जगातून, रील्स टाकू ढगातून. कडा कामिनीची कुठे आहेत तुम्ही? कुठल्या की कोथरूडच्या? कुठल्या कामिनीची? सदाशिव पेठेत. तुम्ही तिला शोधताय ना, ती माझ्या मागे. त्याच्या वयात काटा नसतो येऊ द्यायचा. अंगाला शेवाळ लागा. आणि गेले तर त्यांची वाट लावली बंदूक कुणाच्याही वाटेला जात नाही. त्याशिवाय राहत नाही. तुम्ही काय येडे आहात का? तुझं माझं काही भांडण आहे? तुझे माझे काही दुश्मनी? तुमचं तुम्ही बघून घ्या. कडून नेमकी काय मदत पाहिजे तुम्हाला? आमच्या एक वस्तू घेऊन यायची. माय ओ माय गॉड गॉड ओव्हर होतोय. ओ